राजा शिवाजी चित्रपट येतोय आणि आपण बदलापूरकरांसाठी मोठा चित्रपट दाखवणार आहात, काय एकंदरीत सांगाल? 1 मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन त्या दिवशी शिवाजी या चित्रपटाचं प्रदर्शन होणार आहे. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट ही आहे की आपलं मराठी चित्रपट आहे. तर मराठी चित्रपटाला कुठेतरी वाव देण्याचं काम हे आपण केलंच पाहिजे. आणि जसं की आपण बघत असाल प्रत्येक कार्यक्रमात आपण समाजाला काहीतरी उद्देश आणि म्हणजे समाजाला काहीतरी एक मेसेज देण्याचा प्रयत्न हा आपला प्रामाणिकपणे आम्ही प्रत्येक कार्यक्रमात करत आलेलो आहोत. तसंच यावेळेस सुद्धा 1 तारखेला जसं आम्हाला कळलं की राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या मराठीमध्ये आणि आपले मराठी कलाकार सुद्धा याचा अभिनय करतायत, तर त्यावेळेस आम्ही पहिले पुढाकार घेतला. आमच्या शहर प्रमुख वामन दादा यांना आम्ही कळवलं की आमची संकल्पना, आमच्या मनात अशी संकल्पना आहे की आपण नागरिकांना असं मोफत प्रदर्शन केलं पाहिजे. कारण की प्रत्येक व्यक्ती आज थिएटरचं चांगलं उच्च दर्जाचं थिएटर इथे जाऊन हा पिक्चरचं तिकीट आणि हे एक काय बोलतात त्याला अफोर्ड करू शकत नाही. म्हणून त्यासाठी आपण असं केलं की आपण त्याचं मोफत प्रदर्शन ठेवावं, ज्याची कोणतीही फी आपल्याकडनं आकारली जाणार नाहीये. आणि तसंच आज ऑफिसमध्ये आपल्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय इथे कुपन्स आणि हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर नागरिकांना सुद्धा प्रभाग क्रमांक 3, 4 व 6 असं या 3 प्रभागासाठी ही तिकीट हे मर्यादित असणार आहे. तर प्रत्येक नागरिकांना मी या प्रभागातले सांगू इच्छितो की 29 तारखेपासून कुपन्सचं वाटप देखील केले जाणार आहे. तर आपण ज्यावेळेस या जनसंपर्क कार्यालयामध्ये इथे याल, तुम्ही तुमचं परिवाराचं एक व्यक्ती आलं तरी पण काही हरकत नाही. तर प्रत्येकाला हे तिकीट देण्यात येणार आहे. तर येताना फक्त वोटर आय डी किंवा आधार कार्ड हे असणं गरजेचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा ओळख पटेल की हे याच प्रभागातले रहिवासी आहेत म्हणून. तर त्यासाठी हे येताना आपण आपले आय डी त्यांनी कॅरी करावं. आणि प्रत्येक आमची ही ओळख, माझी असू द्या माझ्या वडिलांची असू द्या, आमची ही ओळख समाजकार्यातनंच आहे. आणि आम्ही समाजासाठी कुठेतरी आपण काहीतरी देणं ठरतो, म्हणून समाजासाठीच आम्ही आजपर्यंत आमचे सगळे उपक्रम करत आलेलो आहोत. तर साधारण किती दिवसाचं वाटप करण्यात येणार आहे? आता आपण 1 मे ला जसं चित्रपट प्रदर्शन होणार आहे, तर आपल्याला काही थिएटर म्हणजे आपण ज्या थिएटरशी आपण संपर्क साधलेला आहे, त्यांनी आम्हाला सांगितले सर तुम्ही एकच स्क्रीन घ्या त्या दिवशी. कारण की कसं आहे, बाकीचे इतर नागरिक सुद्धा असतील ज्यांना थिएटरमध्ये येण्याची इच्छा असेल, तर त्यांना आपण असं पाठवू शकत नाही. म्हणून आपण एक स्क्रीन आपण त्या दिवशी बुक केलेली आहे. त्यात आपण 2 शो टाइम घेतलेले आहेत, एक 3 वाजताचा आणि एक 6 वाजताचा. म्हणजे आपण काही नागरिकांना 3चा शोचा टाइम देणार आहोत आणि काही नागरिकांना आपण 6चा शो टाइम देणार आहोत. आणि साधारण 256 एका शोची सीटिंग 256 आहे. तर आपण म्हणजे 530 नागरिकांना आपण त्या दिवशी मोफत चित्रपट त्या दिवशी दाखवणार आहोत. सर, शिवसेनेचे उपमान्यवर काही दर्शणार आहे? सगळे शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच माजी नगरसेवक, तसेच ज्यांनी आत्ताच्या नगरपालिका निवडणुकांमध्ये जे लढवले होते, तसंच सगळे पदाधिकारी. आणि तुमच्या पत्रकारांना सुद्धा सांगतो की पहिला शो 3 वाजताचा असणार आहे. तर सर्व पत्रकारांना सुद्धा मी आज आपल्या माध्यमातून आमंत्रित करतो की आपण सुद्धा यात भाग घ्यावा आणि पिक्चराचा सर्वांनीच एकत्र आपण येऊन आनंद घेऊया. विशेष शिवरायांचा वारसा आपण बाबा असतील, आपण असतील. काय मग शिवजयंतीचा उत्सव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची आपण प्रेम आहे. सध्या शहरामध्ये काम किंवा वारंवार शिवरायांचा केलं जातं. कशा प्रकारे आता सर्वप्रथम बदलापूर शहरात जे घडतंय, आता काही दिवसांपूर्वी मला वाटतं 22 तारखेच्या दरम्यान काही घटना ही गांधी टेकडी इथे घडली होती. तर सदर व्यक्ती हे मद्यपान करत होते. तर जिथे कुठे महापुरुषांचा, मी असं नाही कोणत्याही महापुरुषांना, मी एकच कोणत्या महापुरुषांबद्दल बोलत नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, कोणतेही महापुरुष असतील, जिथे त्यांचं स्मारक असू द्या, पुतळा असू द्या, तर त्याच्या रेडियस मध्ये, त्या परिसरचा रेडियस जो आहे, तिथे कुठेही अशा अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे.
कुठेही कृत्य घडले नाही पाहिजे, जिथे मद्यपान असू द्या तुमच्या किंवा कोणत्याही गोष्टी असू द्या. आणि जसं आपल्याला माहितीये की ते बस स्थानक होतं. बस स्थानक हे पब्लिक प्रॉपर्टी आणि एक गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे. तर हे जे असे जागा आहेत तिथे पहिले पहिले तर सक्ती आहे की तिथे तुम्ही मद्यपान किंवा तुम्ही अशा कोणतीही गोष्टी तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही कुठेतरी तुमच्या मुलीने तुम्हाला घरातनं काढलं, तू तिच्या स्वार्थापायी तिने तुम्हाला घरातनं काढलं, तिचे मित्र मैत्रिणी जे येणार होते तिच्यासाठी तिने तुम्हाला घरातनं काढलं आणि तिच्या वडिलांना आज तिने खाली पाठवलं. तर वडिलांनी तिकडे येऊन तिथे मद्यपान केलं आणि ते मी त्यांना ओळखतो, जो स्कूटीवरनं सुद्धा स्वप्नाली गेला होता व्यक्ती, त्याला सुद्धा मी चांगल्या प्रकारे त्याच्याशी परिचय आहे माझा. तर आणि आपल्याला क्लिअरली त्याच्यामध्ये दिसते की लाईव्ह मध्ये त्यांनी सुद्धा म्हणजे एक्सेप्ट केलेले त्या गोष्टीला की हो मी मद्यपान करत होतो त्या ठिकाणी आणि माझ्याकडनं चुकी घडली. ते स्वप्नालीला सुद्धा सांगत होते तू माझ्या मुलीसारखी आहे, तर ह्याच्या पुढे मी करणार नाही. तर त्यांनी लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी एक्सेप्ट सुद्धा केलेलं आहे त्या गोष्टीला की मी मद्यपान करत होतो. तर हे सो कॉल्ड जे आजकाल बोलतात ना घर का ना घाट का, जे आपल्याला काहीतरी समजतात की मी खूप मोठा नेता आहे का, मी खूप मोठा मंत्रिमंडळातला किंवा मी पंतप्रधान आहे, जो कोणी आहे मला नाव घेऊन त्याला मोठं करायचं नाही. स्वघोषित कार्यकर्ते ते, यांना नाव घेऊन मला मोठं करायचं नाहीये. तर हे फक्त जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतायत. आज कोणत्याही पत्रकारावर ही वेळ आली असती, मी स्वप्नाली आणि तुमचं सर्वांचं कौतुक करतो. जिथे जिथे बदलापूर आज वंचित राहतोय त्या त्या गोष्टी तुम्ही तुमच्या माध्यमातून दाखवतायत. आज तुमच्या माध्यमातून आज तुम्ही न्यूजच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करतायत, जेणेकरून प्रशासनचं त्याच्यावर डोळा येतोय की काय चाललंय बदलापुरात, कुठे कान्याकोपऱ्यामध्ये काय चालू आहे ते तुमच्या माध्यमातून कव्हर केलं जाते. त्यानंतर गव्हर्नमेंट आपली जी प्रशासन आहे नगरपालिका यांच्या देखील ध्यानात येते की कुठे कुठे बदलापूर शहरात काय गोष्टी घडतायत. आणि मी तुमचं एक कौतुक यासाठी करतो की तुम्ही कुठेही धाडस तुमचं दाखवता आणि तुम्ही स्वतःचा बिना विचार करता तुम्ही आज हे सगळ्या गोष्टी तुम्ही कव्हर करत आहात. तर ते खरंच म्हणजे कौतुकास्पद बात आहे ती. तर तुम्ही असंच तुमचं कार्य तुम्ही तुमचं चालू ठेवा. कुणाचंही हे तुम्हाला विचार करायची गरज नाहीये. हे फक्त काही आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतील, कुठेतरी जायचं, काय संबंध त्याचा इथे यायचा, काय संबंध, त्याला माहिती इकडे काय घडले काय नाही घडले, त्याला काय माहिती. त्याची मी एखादी कमेंट वाचली, तो काय बोलतो, ताई त्या व्यक्तीने बस स्टँडवर बसून दारू पिली का, आपल्याकडे काय पुरावा आहे, याचा त्याला पुरावा द्यावा. त्यांनी स्वतःनी लाईव्ह मध्ये तुझ्या सांगितलेलं आहे की मी मद्यपान करत होतो. तू सविस्तर पहिले जे कोणी आहे सविस्तर पहिले त्याची माहिती घ्या काय घडलंय. त्यानंतर बरं तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ बसून हे कृत्य करत होता का, म्हणजे तुम्हाला ते पाहिजे होतं का त्यांनी तिकडे महाराजांजवळ बसून ते कृत्य केलं पाहिजे. कुठेही महापुरुषांचा पुतळा असू द्या स्मारक असू द्या त्या तेवढ्या परिसरामध्ये या गोष्टी घडल्याच नाही पाहिजे. त्या ठिकाणी सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली का, म्हणजे तुम्ही वाट बघता का की उद्या कोणतं तरी कृत्य घडेल तेव्हा आपण सगळे राजकारणी माणसं किंवा समाजकार्य किंवा या दलाचे त्या दलाचे संस्थाचे माणसं तेव्हा रस्त्यावर उतरायची तुम्ही वाट बघता का की कुठेतरी बदलापूरमध्ये अनुचित प्रकार घडावा आणि मग तिथे सर्वांनी रस्त्यावर यावं याची तुम्ही वाट बघताय का. त्यानंतर कोणत्या माता भगिनीला त्रास दिला का. आज बस स्थानकाची परिस्थिती एवढी बिकट आहे की तिथे कोणतेही ज्याला बसनी प्रवास करायचा आहे, आज बरेचसे गाव खेड्यातला लोक येतात आपल्या बस स्थानकावर, ते वाट बघत असतात बसची. तर उद्या मला सांगा मद्यपान करून उद्या कुठे अनुचित प्रकार घडला, कोणत्या माता भगिनीला माझ्या छेडलं गेलं, तर तुम्ही त्याची वाट बघताय का. त्याला मी हे 10 तिकीट ना माझ्याकडनं मोफत पाठवणार आहे. राजा शिव छत्रपतीचं तो नाव घेतो. हा, तो जेव्हा बोलतात ना दुधात पाणी टाकून पित होता ना, तेव्हा आमचे घरचे आम्हाला शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला शिकवण लहानपणापासून देत आलेले आहेत आणि आम्ही मराठा आहोत, आम्हाला व्यवस्थित या गोष्टीची जाणीव आहे. तर त्यांनी राजा शिव छत्रपती बद्दल त्यांनी बिलकुल बोलावं नाही, त्यांनी बिलकुल हे ज्ञान द्यावं नाही की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे कोण होते. तर त्यांनी बिलकुल हे ज्ञान द्यावं नाही. उगाच येऊन ती माझी माता भगिनी, ती माझी बहीण, ती माझी हे कृपया करू नये. पहिले पूर्ण जे घटना घडली आहे त्याचा पूर्ण अभ्यास करावा. आणि कोणतंही आज मी खरं आमच्या संगीताताई
आणि अर्चनाताई आणि अजून बजरंग दलचे काही कार्यकर्ते होते, त्यांचं मी कौतुक करेल. त्यांनी त्या मुलीवर जर त्यांना हवं होतं तर त्यांनी त्या मुलीला पोलीस स्टेशन मध्ये ते घेऊन गेले असते आणि तिच्यावर मोठ्यात मोठा गुन्हा टाकून तिला आज जेलमध्ये बसू शकले असते. पण तिला एक सबक बोलतो ना की तिथल्या तिथे तू नाक घासून माफी माग आणि यापुढे करणार नाही असं तिला फक्त शिकवण दिलेली आहे. तर यांचं मी खरं आभारी आहे. त्यांना आणि असं कोणी बोलू पण नाही. तिने आज जे शब्द बोललेली आहे ती की महाराजांच्या स्मारकाला दारू पाजली का, म्हणजे वारंवार जेव्हापासून बदलापूर शहरात भाजपाची सत्ता आलेली आहे, वारंवार बदलापूरमध्ये देवी देवता असू द्या त्यांचा अवमान या शहरामध्ये झालेलाच आहे किंवा महापुरुषांचा अवमान झालेला आहे. काही दिवसांपूर्वी हेंद्रेपाडा इथे सुद्धा संविधान कट्टा जो होता मला वाटतं बदलापूर तिकडे, तर बदलापूर पूर्व इथे एका महिलेने दगड काय हे केलं होतं मला वाटतं. तर वारंवार या बदलापूर शहरामध्ये अशी घटना होत आहेत. म्हणजे कुठेतरी राजकारणी माणूस हा प्रेरित करतोय समाजामध्ये की कुठेतरी दंगल घडली पाहिजे, त्यासाठी हे कोणतरी प्रवृत्त करतोय. तर याचा शोध घेतला पाहिजे, कोण हे प्रवृत्त करणारा व्यक्ती आहे. आणि हे असे व्यक्ती, यांना पत्रकारांना सुद्धा सांगतो, कुठे तुम्ही महत्व देता यांना? हा, हे काय करतायत यांचं मला सांगा. समाजासाठी यांचं काय आहे? यांनी समाजासाठी काय केलेले, कोणते उपक्रम यांनी केलेले आहेत? यांनी आजपर्यंत कोणते उपक्रम केले नाही. हे फक्त स्वतःची जागा बनवायसाठी, स्वतःचं अस्तित्व बनवायसाठी, कधी या पक्षाचं कधी त्या पक्षाचं, कधी इकडनं त्यांचे कमेंट घ्यायचे कधी इकडनं घ्यायचे. माझं वर्चस्व मी दाखवला आणि मला एक कोणतं तरी एक लेटर भेटला, असं नसतं. तुम्ही समाजासाठी कुठे तुम्ही काय केलंय? त्याला माझ्याकडनं 10 तिकीट मी मोफत देतो. राजे शिव छत्रपतींचा हा चित्रपट त्यांनी बघावा. आणि कृपया करून माझी निवेदन असणार आहे की बदलापूर शहरात कुठे घालबोट लागण्याचं असं प्रकरण करू नका. बदलापूर शहराची ओळख ही सांस्कृतिक शहराची ओळख अशी राहिलेली आहे. तर बदलापूर आणि कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, बदलापूरची जनता ही सुज्ञ आहे. सगळे एकत्र राहणारे आहेत, सगळे एकत्र, कोणत्याही जाती धर्म न बघता एकमेकांच्या घरात जाऊन खाऊन पिऊन राहणारे व्यक्ती सगळे नागरिक आहेत आपले. बदलापूरची ही जनता सुज्ञ आहे. तर कृपया करून आपण कुठेतरी जाऊन कुठेतरी गालबोट लागेल असं कोणताही प्रयत्न कोणत्याही राजकारणी व्यक्तीने करू नये, अशी माझी फक्त एक विनंती त्यांना असेल. बदलापूर पश्चिम येथे उल्हासनदी लगत महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला लागूनच सरसपणे एक बार चालला जातोय. तर अशा बारवर शिवप्रेमींचा कुठेतरी कानाडा होता आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशा बारवर शिवप्रेमी काय नेमकं कारवाई झाली पाहिजे. आता जसं तुम्ही सांगितलं, मला वाटतं नगरपालिकेने ज्यावेळेस 400 अनधिकृत बांधकामाचं ज्यावेळेस त्यांनी काढलं त्यावेळेस त्या बारचा सुद्धा समावेश होता आणि मला वाटतं तो आता तोडलाय असं मला चालू आहे अजून. तर ठीक आहे, आपण त्यांना एक उद्या मी आमच्या यांना सांगतो, उद्या एक त्यांना पत्र द्या, नगरपालिकेत सुद्धा पत्र द्या आणि एक नगरपालिकेने सुद्धा आणि नगराध्यक्ष मॅडमला सुद्धा आम्ही एक निवेदन देतो की जिथे जिथे स्मारक असतील, जिथे जिथे महापुरुषांचे स्मारक किंवा काही गोष्टी पुतळे असतील त्या ठिकाणी त्याचा जो रेडियस आहे त्या परिसरामध्ये बार किंवा या सगळ्या गोष्टींना सक्ती लावलीच पाहिजे आणि ही बंदी झालीच पाहिजे, जेणेकरून मग असं. सर, शेवटचा प्रश्न आज चित्रपट आपल्या माध्यमातून मोफत आहे. बदलापूरकरांना काय आव्हान असेल जास्तीत जास्त संख्येने सहभाग होतो? जसं की मी परत एकदा करेक्शन करतो की बरेचसे बदलापूरकरांचे कॉल मेसेज येत आहेत. तर या चित्रपटाचं मोफत प्रदर्शन फक्त प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 4 व 6 साठी होणार आहे. आणि जिथे जिथे आमचे शिवसेनेचे नगरसेवक असतील तर त्यांना आमच्या शहर प्रमुखांनी सर्वांना आम्हाला आदेश दिलेलेच आहेत. तर ज्यांना ज्यांना होईल ते आपापल्या प्रभागामध्ये ही मोहीम राबवतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा बाळगतो.